नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीत आपलं स्वागत। बघा आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, इयत्ता 6वीचं स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पुस्तक शिकणार आहोत। त्या पुस्तकाची काय व्हॅल्यू आहे त्या गोष्टी आज आपण चर्चा करणार आहोत। मी नाशिक या शहरामध्ये शिकवतो। माझा मोबाईल नंबर आहे मित्रांनो 7410009900 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो। प्रवीण अकॅडमी मध्ये एमपीसी असेल, यूपीसी असेल, बँकिंग असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या सरळ सेवा असतील, अशा सर्व प्रकारच्या एक्झामचं ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन केलं जातं मित्रांनो। मी नाशिक शहरामध्ये शिकवतो। नंबरवरती कॉल करा। नाशिकमध्ये असाल तर तुमचं नेहमी स्वागत असेल मित्रांनो। आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, 6वीचा इतिहास जो आपल्या परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचा आहे त्या गोष्टीच्या बाबतीत आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत। शांततेत बघा, 1 तासामध्ये 6वीचं पुस्तक जर पूर्ण केलं तर तुम्हाला त्याचे नोट्स काढल्या तर तुम्हाला पुन्हा पुस्तक वाचण्याची गरज पडणार नाही मित्रांनो। पुन्हा पुस्तक वाचण्याची काय पडणार नाही, गरज पडणार नाही। चला मित्रांनो, हे समजण्यासाठी काय करावं लागतं, इतिहासाचं पुस्तक ही गोष्ट अशी आहे इथे लिंक लागत नाही कारण की इतिहासाची पहिले टाइमलाईन तुमची बरेच लक्षात राहिली पाहिजे आणि त्यानंतर आपण प्रत्येक टॉपिक करणार आहोत। भारतीय उपखंड आणि भारताचा इतिहास। भारतीय उपखंडाबद्दल माहिती दिली आहे मित्रांनो। पहिल्या चॅप्टर मध्ये भारताचा उपखंड याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। बघा, भारतीय उपखंड आणि त्याचं वैशिष्ट्य, भारताची जडणघडण कशी झाली याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे। बघा, त्याच्यानंतर सर्वात पहिला जर तुम्ही विचार करणार तर हिमालयाबद्दल माहिती दिलेली आहे। हिमालय आणि हिंदकुश। आता बघा हिंदकुश, आता एक इम्पॉर्टन्स लाईन आपल्याला काय आहे मित्रांनो, हिंदकुश ठीक आहे, हिंदकुश आणि हिमालय पर्वतामुळेच भारतीय उपखंड भारताच्या उत्तरेला जणू एक अभिन्न असा राहिलेला आहे। म्हणजे भारतापासून वेगळा भारत आणि हिमालय आणि तुम्ही विचार करणार तर हिंदकुश हा भारतीय उपखंडाला इतर जगापासून वेगळा करतो। मग आता हिंदकुश म्हटल्यावर तुम्ही काय लक्षात ठेवणार, हिंदकुश पर्वत आज सध्या कुठे आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे तर मित्रांनो, हा हिंदकुश जो पर्वत आहे हा पर्वत आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा दाखवतो। लक्षात ठेवायचं मित्रांनो, हा जो पर्वत आहे, हा हिंदकुश यांनी जो पर्वत दिला आहे हा पर्वत आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची काय दाखवतो मित्रांनो, सीमा दाखवतो। परत मी हे थोडंसं मोठं करून देतो मित्रांनो, तुमच्या लक्षात राहील हा हिंदकुश जो पर्वत आहे हा पर्वत भारत आणि अफगाणिस्तान यांची काय दाखवतो मित्रांनो, सीमा दाखवतो। चला डोक्यात टाकायचं मग मित्रांनो, याला हिंदकुश का नाव पडलं याच्या मागचा पण मोठा इतिहास आहे, तो पण आपण डिस्कस करणार आहोत। ठीक आहे, आणि आशियातील वाळवंटापासून सुरक्षित राहिलाय। मात्र हिंदकुश पर्वतातील खैबर बोलन या खिंडीमधूनच भारताचा खुष्कीचा व्यापारी मार्ग जातो। तर जो हिंदकुश पर्वतरांग आहे तिला एक खिंड महत्वाची मित्रांनो, खैबर खिंड। कोणती खिंड महत्वाची आहे, खैबर खिंड। आणि आजपर्यंत भारतात जेवढी काही विदेशी आक्रमणं झाली, मग मुघलांनी केली, त्याच्या आधी वेगवेगळ्या मुसलमानांनी केली, भारतामध्ये याच्या आधी पण मुसलमानांच्या आधी पण भारतामध्ये अनेक विदेशी आक्रमणं झालेली आहेत। सर्व विदेशी आक्रमण या खैबर खिंडातून झालेली आहेत मित्रांनो। भारतात येण्याचा एकच मार्ग आहे अफगाणिस्तानहून मित्रांनो, तो आहे खैबर खिंड। काय लक्षात ठेवायचंय, खैबर खिंड लक्षात ठेवायचं आहे दोस्तो मित्रांनो आपल्याला। ठीक आहे मित्रांनो, चला पुढे काय म्हटलंय बघा, हा व्यापारी मार्ग चीन वगैरे काही महत्वाचा नाहीये परीक्षेच्या दृष्टिकोनातून। बघा खैबर खिंड म्हणजे काय, दोन पर्वतांच्या मधला जो एरिया असतो त्याला खिंड म्हणतात। ही खैबर खिंड आहे। भारतात जाण्यासाठी हा एकमेव असा रस्ता आहे पूर्वीच्या काळी। आज तर विमानाने वगैरे सहज आराम के साथ आपण ट्रान्सफर करू शकतो। गंगा ब्रह्मपुत्रेचं मैदान ते महत्वाचं नाहीये परीक्षेच्या दृष्टिकोनातून। दख्खनचं पठार हे आपण नंतरून शिकणार आहोत। भारताबद्दल माहिती दिलेली आहे, समुद्री प्रदेश, वाळवंटी प्रदेश। ठीक आहे, तुम्हाला भारताचं ही भारताची इन्फॉर्मेशन आहे, हा बंगालचा उपसागराला असेल, अरबी समुद्र असेल, ही भारताबद्दलची डिटेल माहिती आहे दिलेली आहे। ही काही एवढी इम्पॉर्टन्स पहिल्या चॅप्टर मध्ये नाहीयेत मित्रांनो। पहिल्या चॅप्टर मध्ये शिकण्यासारखं काही नाहीये, खैबर खिंड लक्षात ठेवणार आहात। दुसरं चॅप्टर जे आहे शिकायचं मित्रांनो, इतिहासाची साधनं, इतिहास कसा ओळखला जातो, या चॅप्टर मध्ये पण आपल्याला शिकण्यासारखं असं विशेष काही सापडणार नाही मित्रांनो। नाणी काय असतील वगैरे वगैरे दिलेत, लिखित साधनं काय असतील याच्याबद्दल माहिती दिलेली आहे मित्रांनो। हे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टन्स नाहीये, काही इम्पॉर्टन्स नाहीये मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून। ठीक आहे, आता बघा त्याच्यानंतर एक महत्वाचं पुढचं चॅप्टर जे शिकायचं मित्रांनो, हडप्पा संस्कृती। भारतामध्ये सर्वात पहिले काय होते मित्रांनो, हडप्पा संस्कृती आली। म्हणजे त्याच्या आधी पण भारतामध्ये काळ होऊन गेलेला आहे, पाषाण काळ। त्याच्या आधी भारतामध्ये काय होऊन गेला मित्रांनो, पाषाण काळ। तुम्ही म्हणाल सर पाषाण काळ म्हणजे दगडांचा काळ, पाषाण काळ। भारतामध्ये हडप्पा संस्कृतीच्या आधी कोणता काळ होता, पाषाण काळ होता। आता पाषाण काळाची पण पूर्व पाषाण, मध्य पाषाण, नवपाषाण असे 3 प्रकार पडतात। पण पाषाण काळ नंतर हडप्पा संस्कृती आली। आता याला पाषाण काळच का म्हणतात, बघा मित्रांनो, पाषाण काळ तुम्ही 2 भागामध्ये वेगळा करू शकतात। उत्तर भारतात पाषाण काळ वेगळा आहे आणि दक्षिण भारतामध्ये पाषाण काळ वेगळा आहे। लक्षात ठेवायचंय, उत्तर भारतामध्ये पाषाण काळ वेगळा दाखवतो आणि दक्षिण भारतामध्ये पाषाण काळ काय दाखवतो मित्रांनो, वेगळा दाखवतो। आता याच्या मागचं कारण काय, उत्तर भारतामध्ये पाषाण काळ कशाला म्हणतात की
दगडी हत्यारं वापरली जायची म्हणून त्याला पाषाण काळ म्हणतात. उत्तर भारतामध्ये पाषाण काळ कशाला म्हणतात मित्रांनो? दगडी हत्यारं वापरली जायची म्हणून त्याला पाषाण काळ म्हणतात. दक्षिण भारतामध्ये दगडी हत्यारं वापरली जात नव्हती म्हणून त्याला पाषाण काळ म्हणत नाही. तर कबरावर दगड ठेवला जायचा. कबरावर काय ठेवला जायचा? आज पण आपण ग्रामीण भागामध्ये अनेक लोक करतात. जनावर वगैरे मेलं असेल, आपल्या घरामधील गाई म्हैस बैल यांचा मृत्यू झाला असेल, शेतकरी कॉमन गोष्ट करतात, तर तो जमिनीमध्ये पुरून देतात आणि वरून दगड वगैरे काटे ठेवतात. दगड काटे ठेवण्यामागचा उद्देश काय असतो की कुत्र्यांनी या हिंस्र प्राण्यांनी ते उकरून खाऊ नये म्हणून. बरोबर आहे. मग कबरावरती दगड ठेवण्याची प्रथा दक्षिण भारतामध्ये होती आणि त्या दगडांच्या कबऱ्यावरनच दक्षिण भारतामध्ये काय सुरू झाला? पाषाण काळ सुरू झाला. चला मित्रांनो, भारतामध्ये हडप्पा संस्कृती आली. भारतामध्ये काय आली? हडप्पा संस्कृती आली. 1921 मध्ये महत्वाचं म्हणजे पंजाब मधील रावी नदीच्या काठावरच्या उत्खननात हडप्पा हे पहिलं शहर सापडलं. रावी नदीच्या काठावर हे शहर पहिल्यांदा सापडलं. कोणतं शहर सापडलं मित्रांनो? हडप्पा हे शहर सापडलं म्हणून आपण त्याला हडप्पा संस्कृती असं नाव दिलं. आणि हे शहर रावी नदीच्या काठावर होतं आणि रावी उपनदी आहे कोणाची मित्रांनो? सिंधूची. या संस्कृतीला सिंधू संस्कृती असं पण म्हणतात. कारण की बरेच गावं सुरुवातीला सिंधू नदीच्या काठावर सापडत होती. बरेच गावं सुरुवातीला कोणत्या नदीच्या काठावर सापडत होती? सिंधू नदीच्या काठावर सापडत होती मित्रांनो. पण आज हडप्पा संस्कृतीचे जर तुम्ही आज 1500च्या आसपास गावं सापडली आहेत, 1500च्या आसपास हडप्पा शहरांची, हडप्पा संस्कृतीची शहरं सापडली आहेत आणि या सर्व शहरांचा जर तुम्ही अभ्यास करणार तर 90% शहरं हे सिंधू संस्कृतीवर नाहीत, या सिंधू नदीवर नाहीत मित्रांनो, तर सरस्वती नदीवर आहेत. कोणत्या नदीवर आहेत मित्रांनो? आज लक्षात काय ठेवायचं? हडप्पा संस्कृतीतील सर्वात जास्त गावं, सर्वात जास्त शहर कोणत्या नदीच्या काठावर होती? सरस्वती नदीच्या काठावर होती. आपण प्राचीन काळामध्ये म्हणतो बघा, आपण जसं की आपल्या प्राचीन आजोबा आंघोळ करत असताना गंगा यमुना सरस्वती हे शब्द वापरायचे. ज्या सरस्वतीचा उच्चार करायचे ती हीच सरस्वती मित्रांनो आजच्या राजस्थानच्या आसपासच्या प्रदेशातनं वाहायची. आजच्या राजस्थान पंजाबच्या आसपासच्या प्रदेशातनं काय करायची मित्रांनो? वाहायची. मात्र काळाच्या ओघात ही सरस्वती नदी लुप्त पावलेली आहे. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये किंवा राजस्थानमध्ये ही नदी अस्तित्वात नाही. पंजाबमध्ये किंवा राजस्थानमध्ये सरस्वती नदी काय नाही मित्रांनो? अस्तित्वात नाही. तर आता लेटेस्ट राजस्थान गव्हर्नमेंटने हिचं पुनर्वसन, पुनर्जीवनाचं काम हाती घेतलेलं आहे. सरस्वती नदीच्या पुनर्जीवनाचं काम हाती घेतलेलं आहे. तो सरस्वती नदी आहे पण आपण तिला सिंधू संस्कृती म्हणूया. का सिंधू संस्कृती म्हणूया? कारण की बऱ्याच सुरुवातीला ज्या साईट सापडल्या, ज्या ठिकाणं सापडली ती कोणत्या नदीच्या काठावर होती मित्रांनो? सरस्वती नदीच्या काठावर होती. 1921 पंजाब मध्ये रावी नदीच्या काठावर लाहोर ते मुलतान रेल्वे स्टेशनचं काम चालू होतं मित्रांनो. हे पण लिहून घ्या, वाटल्यास कामात येणार आहे. हे पण लिहून घेणार आहात मित्रांनो. लाहोर ते मुलतान हे रेल्वेचं काम चालू होतं आणि या मुलतान राहोर ते रेल्वेच्या मुलतानच्या या लाहोर ते मुलतान रेल्वेच्या कामाच्या वेळेसच हडप्पा संस्कृतीचा काय लागला? शोध लागला आणि भारताची महान अशी धरोहर आपल्याला समजली. त्याच्यानंतर अनेक गावं सापडली आहेत हडप्पा संस्कृतीमध्ये. आज जवळजवळ 1500 गावं सापडले. तुम्ही हडप्पा संस्कृतीचा जर नकाशा बघितला मित्रांनो तर तुम्हाला अनेक गावं सापडलेली असतील. पण हडप्पा संस्कृतीचं जर सर्वात दक्षिणेकडचं गाव म्हणाल, हडप्पा संस्कृतीचं जर सर्वात दक्षिणेकडचं गाव म्हणाल तर आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे दायमाबाद मित्रांनो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणतं आहे? दायमाबाद हे हडप्पा संस्कृतीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. लक्षात काय ठेवायचं मित्रांनो? हडप्पा संस्कृतीचं सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं? परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा खालीलपैकी कोणतं शहर आहे हडप्पाकालीन महाराष्ट्रात होतं? तर महाराष्ट्रात हडप्पाकालीन शहर कोणतं मित्रांनो? दायमाबाद. कोणतं आहे? दायमाबाद. हडप्पा संस्कृतीचं सर्वात पूर्वेकडचं जर ठिकाण बघाल तुम्ही तर आलमगीरपूर आहे मित्रांनो. कोणतं आहे? आलमगीरपूर हे तुम्हाला दिसत असेल उत्तर प्रदेशमध्ये आहे. हडप्पा काळातील सर्वात पूर्वेकडचं ठिकाण हे आलमगीरपूर कुठे मित्रांनो? आजच्या उत्तर प्रदेशमध्ये. हडप्पाकालीन सर्वात प्राचीन पश्चिमेकडचं शहर जर तुम्ही म्हणाल ते सुखकेंडोर आहे मित्रांनो. याचं प्रोनाउन्सिएशन माझ्याकडनं नेहमी चुकून जातं. हे बंदर होतं. आजच्या कराचीच्या आसपासचा प्रदेश आहे. आजच्या कराचीच्या आसपासचा प्रदेश आहे पाकिस्तानमध्ये. हे झाले पूर्वेकडचं गाव, उत्तरेकडचं गाव, पश्चिमेकडचं गाव. आणि उत्तरेकडचं गाव म्हणाल तर तुम्हाला सापडेल मित्रांनो जम्मू काश्मीरमध्ये मांडा. जम्मू काश्मीरमध्ये काय सापडेल? सर्वात पश्चिमेकडचं ठिकाण हडप्पाकालीन कोणतं सापडेल मित्रांनो? मांडा हे सापडेल. अनेक गावं सापडेल. हडप्पा असेल, मोहनजोदडो असेल, प्रत्येक गावाचं वैशिष्ट्य आहे जे आपल्याला 6वीच्या पुस्तकात जे दिलेलं आहे आपण त्याच अँगलने काय करणार आहोत? शिकणार आहोत मित्रांनो. चला मित्रांनो, पुढचा क्वेश्चन, पुढची कंटेंट्स आपण वर काम करूया. बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे हडप्पा काळातील संस्कृतीमध्ये काय होतं, कसं होतं ते महत्वाचं नाहीये.
घरं कशी होती, घरांची रचना कशी होती, दुमजली घरं होती का, काटकोनात जात होती का, ही महत्वाची. महान स्नानगृह हडप्पा काळामध्ये मोहनजोदडोला येथे महान असे स्नानगृह सापडलेलं आहे. कॉमन बाथरूम म्हणतो आपण, टेक्निकली भाषेमध्ये याला कॉमन बाथरूम म्हणतो. मोहनजोदडो येथे काय सापडलेलं आहे, कॉमन असं बाथरूम सापडलंय, मोठा कुंड सापडलेला. हा कुंड दिसतोय तुम्हाला, आणि या कुंडाजवळ कदाचित 2.5 मीटरच्या खोल्या पण होत्या आणि लांबी 12 मीटर होती. ठीक आहे, आणि रुंदी 7 मीटर होती. या खोल्या काय केल्या असतील कुंडाच्या आजूबाजूला, कदाचित कपडे चेंज करण्यासाठी केला जात असेल. आणि या सर्व कॉमन बाथरूमचा वापर कशासाठी केला जात असेल, कदाचित कॉमन बाथरूमचा वापर केला जात असेल मित्रांनो धार्मिक विधीसाठी. धार्मिक विधीच्या वेळेस आंघोळीच्यासाठी कॉमन बाथरूमचा काय केला जात असेल, वापर केला जात असेल. जसं की आमच्या नाशिक शहरामध्ये तुम्ही जर आला तर तुम्हाला कुंभमेळ्याच्या वेळेस तुम्हाला जसं की आपण गंगेच्या काठावर आंघोळीला जातो त्याच पद्धतीने धार्मिक विधीसाठी कदाचित या कॉमन बाथरूमचा काय केला जात असेल, वापर केला जात असेल मित्रांनो. चला मग आपण आता पुढे सुरुवात करूया. काय म्हटलंय मग, कॉमन बाथरूम कुठे सापडले मित्रांनो, महान स्नानगृह कुठे सापडलेलं आहे, मोहनजोदडो येथे सापडलेलं आहे. भांडी कशी होती ती जास्त खूप महत्वाची नाही या पुस्तकामध्ये. बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे हडप्पाकालीन काही लोक हे शेती करत होते असा एक संशय आहे. हडप्पाकालीन संस्कृती म्हणजे महत्वाचं काय, हे लोक शेती करत नव्हते, हे लोक व्यापार करायचे. हडप्पाकालीन लोक काय करायचे मित्रांनो, व्यापार करायचे. पण हडप्पाकालीन एक शहर आहे कालीबंगन. ठीक आहे, तर कालीबंगन मध्ये नांगरलेल्या शेताचा पुरावा आपल्याला मिळतो. कालीबंगन येथे काय मिळतो मित्रांनो, नांगरलेल्या शेताचा काय मिळतो, पुरावा मिळतो. मी ज्या शब्दांवर अंडरलाईन करतोय ते शब्द परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. सो कालीबंगन येथे ठीक आहे लिहिला. आता बघा त्याच्यानंतर काही एवढं खूप महत्वाचं नाहीये, काही महत्वाचं नाहीये. ठीक आहे, आता बघा रासाची कारण आपल्याला नंतरून करूया. रासाची कारण नाहीयेत, हे पहिलं चॅप्टर झालं. ज्या चॅप्टरमध्ये आपल्याला कशाबद्दल माहिती दिली मित्रांनो, हडप्पा काळाबद्दल माहिती दिली. आणि हडप्पावरती असं एक म्हणतात की आर्यांनी आक्रमण केलं. काही लोक मानतात आर्य विदेशी आहेत, आर्य आणि ब्राह्मण. आज आपण शुद्ध भाषेत त्याला ब्राह्मण म्हणूया, आर्य म्हणजेच ब्राह्मण. काही लोक म्हणतात ब्राह्मणांनी भारतावर आर्य संस्कृती हडप्पा संस्कृतीवर आक्रमण केलं. काही लोक म्हणतात की आर्य हे प्रॉपर मूळ भारतीय आहेत. आपण त्या वादाच्या मुद्द्यात जायचं नाही मित्रांनो. आर्य विदेशी आहेत की आपल्या भारताचे मूळ भारतीय आहेत, हा आपला आजचा मुद्दा नाही. तर त्याच्यानंतर भारतामध्ये वैदिक संस्कृती सुरू झाली मित्रांनो. काय सुरू झालं, वेद उपनिषद यांचा कालावधी काय झाला, सुरू झाला. वेद कंपोज करायला सुरुवात झाली मित्रांनो. वेद कंपोज करायला काय झाली, सुरुवात झाली. आणि जगातला सर्वात प्राचीन वेद जर कोणता म्हणाल तर तुम्हाला माहित असेल ऋग्वेद जगातला सर्वात काय मानला जातो, प्राचीन असा वेद मानला जातो. ठीक आहे, ऋग्वेद ऋचांनी बनवलेला वेद म्हणजेच ऋग्वेद. ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य म्हणजेच काय, ऋग्वेद कोणत्या भाषेत आहे, मग पद्य भाषेत आहे. पद्यमध्ये कविते स्वरूपात आहे. कशा स्वरूपात आहे, कवितांच्या स्वरूपात आहे. आणि ऋग्वेदामध्ये विविध देवतांची स्तुती करण्यात आलेली आहे. विविध देवतांची काय करण्यात आलेली आहे, स्तुती करण्यात आलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, ऋग्वेदामध्ये या पुस्तकात अजून ऋग्वेदाबद्दल बरंच काही आपण लिहू शकतो, समजू शकतो. पण ह्या पुस्तकात जे दिलंय त्याच बाबतीत आपण काय करणार आहोत, विचार करणार आहोत. आता बघा त्याच्यानंतर एक सर्वात महत्वाचं म्हणजे काय की यजुर्वेद. त्याच्यानंतर यजुर्वेद. त्याच्यानंतर काय मित्रांनो, यजुर्वेद. आता यजुर्वेद म्हणजे काय की बघा, यजुर्वेद संहितेमध्ये अज्ञात म्हटलं जाणारे मंत्र आहेत. आणि यज्ञामध्ये कोणत्या मंत्रांचं पठण करावं, कसं करावं याचं मार्गदर्शन यजुर्वेदमध्ये करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या पठणाचं वाचन कसं करावं आणि कोणत्या यज्ञाच्या वेळेस कोणते पठण करावं हेच याचं मार्गदर्शन यजुर्वेदामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पुढचा जो वेद आपल्याला सापडेल तो सामवेद. सा रे गम पदनी सा, सा रे गम पदनी सा हे शब्द सामवेदातनं घेण्यात आलेले आहेत. कोणत्या वेदातनं घेण्यात आलेले आहेत मित्रांनो, सामवेदातनं घेण्यात आलेली आहेत. सा रे गम पदनी सा म्हणजे सामवेदाला भारतीय संगीताची जननी मानलं जातं. सामवेदाला भारतीय संगीताची जननी मानलं जातं. भारतीय संगीतामध्ये संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा काय मित्रांनो मोठा वाटा आहे. बघा त्याच्यानंतर अथर्ववेद. अथर्व या ऋषीच्या नावावरनं या वेदाला नाव देण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि अथर्ववेदामध्ये अनेक गोष्टी दिल्या आहेत, औषधी आणि वनस्पतींची माहिती पण अथर्ववेदामध्ये दिलेली आहे. अथर्ववेदामध्ये हे 4 वेद लिहिले मित्रांनो, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद अशी 4 वेदांची माहिती आपण काय केलेली आहे, लिहिलेली आहे. बस एक 2 लाईनी 6वीच्या पुस्तकात जे महत्वाचं आहे तेच आपल्याला काय करायचंय, लिहायचं. हे ब्राह्मण ग्रंथ, आरण्य महत्वाचं नाही आहेत, उपनिषद महत्वाचे नाही आहेत, कुटुंब व्यवस्था कशी होती ती महत्वाची नाही आहेत. इम्पॉर्टन्स आहे काय महत्वाचा उल्लेख आपल्याला, ही लाईन महत्वाची आहे. क्वेश्चन आपल्याला कदाचित येऊ शकतो. बघा कुटुंब व्यवस्था होता, ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रीय अशा काही विद्वान स्त्रियांचा उल्लेख वैदिक साहित्यात आढळतो.
वैदिक साहित्यात खालीलपैकी कोणत्या महिलांचा उल्लेख आढळतो हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे? तर 3 महत्वाच्या स्त्रिया, हा क्वेश्चन ऑलरेडी एमपीसी ने विचारून झालेला आहे. लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेय मैत्रेय या 3 स्त्रियांचा उल्लेख आपल्याला वेदांमध्ये सापडतो. डोक्यात टाकायचं मित्रांनो, या 3 स्त्रियांचा उल्लेख आपल्याला कुठे सापडतो? वेदांमध्ये सापडतो. चला मित्रांनो, या 3 स्त्रियांचा उल्लेख लिहिला असेल, तुम्ही व्हिडिओ पॉज करणार आहात, लिहून घेणार आहात प्रत्येक कंटेंट्स. आता बघा पुढे काय महत्वाचं आहे, हे काही जीवन महत्वाचं नाहीये, पशुपालन कसं केलं जायचं ते खूप महत्वाचं नाहीये, ठीक आहे. या शब्दामध्ये काही एवढं इम्पॉर्टन्स नाहीये. गुरु शिष्याबद्दलची माहिती, शासन व्यवस्था कशी असायची. आता भारतामध्ये बघा, लक्ष द्या, एकदम सोपं आहे, ठीक आहे. आता पुढचं भारतामध्ये महाजनपद झाले, काय आले, आणि महाजनपद आले, ठीक आहे. 16 महाजनपदांचा विकास झाला आणि त्याच्यानंतर भारतामध्ये अनेक धर्मांचा उदय झाला. अनेक धर्मांचा काय झाला? उदय झाला. एक टाइमलाईन वाईज पण आपण करूया. आपण सध्या लक्षात ठेवा, महाजनपद, हडप्पा संस्कृती संपली, त्याच्यानंतर वैदिक काळ आला आणि वैदिक काळाची पण 2 भागामध्ये आपण डिवायडेशन करू शकतो, उत्तर वैदिक काळ आणि पूर्व वैदिक काळ. पूर्व वैदिक काळामध्ये चांगली सिच्युएशन होती, उत्तर वैदिक काळामध्ये वाईट सिच्युएशन आली. मित्रांनो, उत्तर वैदिक काळामध्ये काय आली? वाईट सिच्युएशन आली. उत्तर वैदिक काळामध्ये सती आली, उत्तर वैदिक काळामध्ये बालविवाह सुरू झाले, उत्तर वैदिक काळामध्ये जात हा प्रकार आला, उत्तर वैदिक काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य हा प्रकार आला, उत्तर वैदिक काळामध्ये जातीत लग्न होऊ लागली. नाही तर पूर्व वैदिक काळात स्वयंवर व्हायची, हुंडा प्रथा आली, त्याच्यानंतर जात ही धर्म जन्मानुसार ठरवण्यात सुरुवात झाली. अशा अनेक वाईट गोष्टी हा उत्तर वैदिक काळामध्ये आपल्याला पाहण्यास मिळतील. उत्तर वैदिक काळामध्ये काय मिळतील मित्रांनो? आपल्याला अनेक उत्तर वैदिक काळामध्ये अशा वाईट गोष्टी पाहण्यास मिळतील. म्हणून उत्तर वैदिक काळामध्ये 2 ते 3 महत्वाच्या धर्मांचा विकास भारतामध्ये झाला. 2 ते 3 धर्मांचा विकास भारतामध्ये झाला. आता उत्तर वैदिक काळामध्ये बघा, जी धर्म उदयास आली ती धर्म कोणकोणती होती बघा. उत्तर वैदिक काळामध्ये जी धर्म उदयास आली, सर्वात पहिला महत्वाचा धर्म आहे जो मित्रांनो, जो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिकायचा आहे, जैन धर्म. कोणता धर्म मित्रांनो? जैन धर्म. जैन धर्माची स्थापना ऋषभदेव यांनी केलेली आहे. जैन धर्माची स्थापना कोणी केली मित्रांनो? ऋषभदेव यांनी केलेली आहे. महावीर जैनांनी नाही, ऋषभदेव. ऋषभदेवांचं दुसरं नाव आहे मित्रांनो बाहुबली. ऋषभदेवांचं दुसरं नाव काय आहे? बाहुबली. लक्षात ठेवायचे, ऋषभदेवांचं दुसरं नाव काय आहे? बाहुबली. हे पण राजकुमार होते ऋषभदेव, ठीक आहे. तर ऋषभदेवांनी जैन धर्माची काय केली? स्थापना केली. तुम्ही आज जे जैन धर्माची जे नग्न मूर्ती बघतात, अनेक दिगंबर मूर्ती म्हणतात. नग्न मूर्ती शब्द वापरणं चुकीचं आहे जैन धर्मासाठी, पण दिगंबर मूर्ती जी म्हणतो ती ऋषभदेवांची सापडते आपल्याला. बघा, त्याच्यानंतर ऋषभदेवांनी त्याच्यानंतर महत्वाचे जे 24वे तीर्थंकर होऊन गेले. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर आहेत जैन धर्माचे. शेवटचे 24वे तीर्थंकर जे होऊन गेले ते तीर्थंकर आहेत महावीर जैन. कोण आहेत मित्रांनो? महावीर जैन, ठीक आहे. यांच्या नावावरनं जैन म्हणजे ज्याने इंद्रियाला जिंकलेला आहे असा तो जैन, आणि जैन असं नाव उदयास आलं, ठीक आहे. सो महावीर जैनांचा तुम्ही जर कालावधी बघाल तर इसवी सन पूर्व 599 ते 527 हा कालावधी आहे. आता महावीर जैन आणि गौतम बुद्ध हे दोघंही मित्रांनो समकालीन आहेत. दोघंही काय आहेत? समकालीन आहेत. समकालीन कळतं ना. पण गौतम बुद्धांनी मोठ्या प्रमाणात, आता बघा, दोघंही राजकुमार होते आणि दोघांनी अहिंसा परमधर्म मानला, बरोबर आहे. पण दोघांच्या आयडियोलॉजी मध्ये थोडासा फरक होता. जे क्षत्रिय होते आणि जे शूद्र होते त्यांनी बौद्ध धर्मात मोठ्या प्रमाणात आकर्षण झालं, आणि जे वैश्व होते त्यांचं जैन धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात आकर्षण झालं. मित्रांनो, काय झालं की जैन धर्माचा प्रचार प्रसार भारताबाहेर होऊ शकला नाही. जैन धर्माचा प्रचार प्रसार भारताबाहेर होऊ शकला नाही, पण बौद्ध धर्माचा प्रचार जगाच्या कानाकोपऱ्यात झाला. याच्या मागची कारण मला हा क्वेश्चन तुम्ही लिहायचा आहे मित्रांनो, आणि मला सांगायचं आहे. प्रश्न कळाला असेल. आता जे लोक 2023च्या राज्यसेवेचं जे प्रिपरेशन करत असतील त्यांना माहित असेल की आपल्याला मेन्स आन्सर रायटिंग करायची आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला प्रश्न सांगतोय. प्रश्न काय मित्रांनो? की जैन धर्माचा प्रसार भारतात जगाच्या कानाकोपऱ्यात झाला, मात्र जैन धर्माचा झाला नाही. त्याच्या मागची कारण तुम्हाला सांगायची मित्रांनो. पेड व्हिडिओ मध्ये असे अनेक क्वेश्चन वरती तुम्हाला चर्चा करण्यात आलेली आहे. चला मित्रांनो, मग महावीर जैनांनी, आता महावीर जैन आणि ऋषभदेव हे दोघंही समकालीन होते, आणि महावीर जैनांचा जन्म हा कुंडग्राम येथे झाला. कुठे झाला मित्रांनो? कुंडग्राम येथे झाला, ठीक आहे. वैशाली नगरचा एक भाग होता. वैशाली राजधानी होती. वज्जी या शहर, वज्जीची वज्जी नावाचं एक महाजनपद होतं. 16 महाजनपद होती. आपण यांच्याबद्दल डिस्कस करूया. 16 महाजनपदांबद्दल. 16 महाजनांपैकी वज्जी एक महाजनपद होतं. त्याची
राजधानी होती मित्रांनो वैशाली, आणि वैशाली नगराचाच एक छोटासा भाग होता कुंडग्राम, आणि कुंडग्राम येथे वर्धमान महावीर जैन यांचा जन्म झाला. आणि बघा पित्याचं नाव जर बघाल तर सिद्धार्थ, आणि आईचं नाव जर बघाल तर त्रिशाला. हे महत्वाचं नाहीये, हे आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाहीये. पण जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर कोण आहेत मित्रांनो? वर्धमान महावीर जैन. जैन धर्मामध्ये पण दोन आयडॉलॉजी जातात, एक दिगंबर असतात, एक श्वेतंबर असतात. आपण पुढे यांच्याबद्दल पण डिटेल डिस्कस करूया मित्रांनो. दिगंबर मध्ये काय फरक आहे आणि श्वेतंबर मध्ये काय फरक आहे, दोघांच्या आयडिओलॉजी मध्ये काय फरक आहे, ते दोघं निर्माण कशी झाली, ठीक आहे, याबद्दल पण पुढे आपण चर्चा करूया मित्रांनो. आता बघा तुम्हाला जर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र हे काय खूप महत्वाचं नाही. पंचमहाव्रत हे पण खूप जास्त इम्पॉर्टन्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून नाही. त्याच्यानंतर जो जगाच्या कानाकोपऱ्यात भारतात उगम पाहून, या नेपाळमध्ये उगम पाहून ज्या धर्माने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला असे बौद्ध धर्म. आता बौद्ध धर्माची स्थापना हे गौतम बुद्ध यांनी केलेली होती, बरोबर आहे. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे काय आहेत मित्रांनो? संस्थापक आहेत. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे काय आहेत मित्रांनो? संस्थापक आहेत. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध आहेत, बरोबर आहे. आणि तुम्ही जर गौतम बुद्धांचा जो कालावधी बघाल तर इसवी सन पूर्व 563 ते 483 हा गौतम बुद्धांचा काय जनरली कालावधी तुम्हाला पाहण्यास मिळेल. बघा ही दोघंही समकालीन आहेत मित्रांनो. दोघंही काय आहेत? समकालीन आहेत. कोण समकालीन आहे? गौतम बुद्ध आणि महावीर जैन. इव्हन महावीर जैन 20 वर्षांनी मोठे आहेत गौतम बुद्धांपेक्षा. गौतम बुद्धांचे आई वडील स्वतः महावीर जैनांची शिष्य राहून गेलेली आहेत. चला मित्रांनो पुढे आपण जाऊया. गौतम बुद्धांच्या बाबतीत जर विचार करणार तुम्ही तर त्यांचा जन्म नेपाळमध्ये लुंबिनी येथे झाला. कुठे झाला मित्रांनो? लुंबिनी येथे झाला. यांच्याबद्दल सर्व लोकांना माहित असेल. आईचं नाव काय असेल, वडिलांचं नाव काय असेल ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्वाचं नाही, ठीक आहे मित्रांनो. आणि त्यांचं मूळ नाव सिद्धार्थ होतं, ठीक आहे. त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झालं म्हणून त्यांना बुद्ध असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो. काय लक्षात ठेवायची? वैशाख पौर्णिमा लक्षात ठेवायची. वैशाख पौर्णिमा बघा, एक हा योगायोग म्हणा किंवा भगवंताची कृपा म्हणा. गौतम बुद्धांचा जन्म, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि गौतम बुद्धांचा मृत्यू किंवा महापरिनिर्वाण एकाच दिवशी झालं वैशाख पौर्णिमेला. केव्हा झालं मित्रांनो? वैशाख महिन्याच्या पौर्णिमेलाच गौतम बुद्धांचा जन्म, गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण एकाच दिवशी झाला. म्हणून तो दिवस आपण बुद्ध पौर्णिमा म्हणून मानतो. काय मानतो मित्रांनो? बुद्ध पौर्णिमा मानतो. हा योगायोग माना किंवा भगवंताची कृपा माना, ठीक आहे. असं हे तर बुद्ध धर्मामध्ये तर देवाला मानलं जात नाही, पण तरी सुद्धा आपण असा विचार करूया. या तिघ घटना त्यांच्या गौतम बुद्धांच्या आयुष्यातल्या महत्वाच्या 3 घटना एकाच दिवशी झालेल्या आहेत वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला मित्रांनो. पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ज्ञान साधना केली आणि त्या पिंपळालाच बोधिवृक्ष असं म्हटलं सुद्धा जातं. त्या पिंपळाच्या वृक्षाला काय म्हटलं जातं? बोधिवृक्ष असं म्हटलं जातं. ते खूप महत्वाचं नाहीये, तुम्हाला माहित असेल. आता त्याच्यानंतर बघा ही त्यांची आचारसंहिता या त्यांचं महत्वाचं नाहीये. बुद्ध संघ हे खूप जास्त परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाहीये, ठीक आहे. आता पुढचा महत्वाचा धर्म मित्रांनो ज्यू. पुढचा महत्वाचा धर्म ज्यू यानी यहुदी. पुढचा जो आपल्याला महत्वाचा धर्म शिकायचा आहे तो आहे मित्रांनो यहुदी. तो कुठला धर्म शिकायचा आहे? यहुदी. इस्रायल जर बघाल तुम्ही तर इस्रायल संपूर्ण देश हा यहुदींचा आहे. जगातले टॉप श्रीमंत लोकांची यादी बघाल पूर्वीपासून तर आतापर्यंत ते सर्व यहुदी सापडतील. आणि प्राचीन काळामध्ये यहुदी बिझनेसमध्ये, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये तुम्ही विचार करणार तर मारवाडी, जैन ही लोक धंद्यामध्ये कसं वेल सेटल मानली जातात, तसं जगाच्या कानाकोपऱ्याचं धंद्यामध्ये कोण वेल सेटल मानले जात असतील तर ज्यू यानी यहुदी मानले जातात. कोण मानले जातात? यहुदी मानले जातात. यहुदींनाच हिटलरने गॅस चेंबर मध्ये मारलं होतं, तुम्हाला ऐकलं असेल, ठीक आहे. त्याच्या मागची हिटलरची पण एक फेमस लव्ह स्टोरी आहे. हिटलर आपल्या आयुष्यामध्ये जवानीच्या काळामध्ये एका यहुदी पोरगीवर प्रेम करत होता, मात्र तिच्याशी लग्न होऊ शकलं नाही आणि म्हणून त्याला यहुदींबद्दल या ज्यूंबद्दल खूप जास्त संताप होता, खूप जास्त तिरस्कार होता. पहिलं हे एक पण कारण होतं. दुसरं कारण पण होतं मित्रांनो की पहिला महायुद्ध जर्मनी हारली, ती यहुदींमुळे हारली असं हिटलरचं म्हणणं होतं. तो यहुदी धर्माची स्थापना झाली. यहुदींपासूनच पुढे तुम्हाला माहित असेल की यहुदींपासूनच पुढे ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. यहुदीपासूनच पुढे कोणाचा उदय झाला? ख्रिश्चन धर्माचा उदय झाला. कारण की ख्रिश्चन धर्माचा जे उदय प्रभू येशूच्या ज्या आई होत्या, प्रभू येशूंच्या ज्या आई होत्या मदर मेरी, या मदर मेरी या स्वतः ज्यू होत्या, या यहुदी किंवा ज्यू होत्या मित्रांनो. आणि ज्यू धर्माला जे प्रार्थना स्थळ असतं त्याला सिनेगॉग म्हणतात. काय म्हणतात? सिनेगॉग म्हणतात, ठीक आहे. आज पूर्ण इस्रायल हा देश यहुदी धर्मांनी व्यापलेला आहे. आपल्या भारतामध्ये पण यहुदी आहेत, आपल्या भारतामध्ये पण काय आहेत मित्रांनो? यहुदी आहेत. असं चित्र असतं यहुदींचं हे प्रार्थना
प्रार्थना स्थळ आहे त्याला सिनेगॉग असं म्हणतात. यहुदींचं एक आहे प्रार्थना स्थळ आहे त्याला काय म्हणतात मित्रांनो, सिनेगॉग म्हणतात. चला ठीक आहे. मार्क झुकरबर्ग फेसबुकचा मालक हा पण यहुदी आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मी तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी सांगून देतोय, त्या डोक्यात टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर कुठला धर्म उदयास आला? ख्रिश्चन धर्म उदयास आला. प्रभू येशू जिसस याने ख्रिश्चन धर्माची स्थापना केली. बरं, प्रभू येशूने ख्रिश्चन धर्माची काय केलेली आहे? स्थापना केली आहे. आणि एक गोष्ट डोक्यात टाकायची, ख्रिश्चन धर्म प्रभू येशूंना सुळीवर चिपकवणारे पण यहुदीच होते. ज्या यहुदीच्या आई श्रीपासून ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, ज्या मदर मेरी पासून ख्रिश्चन धर्माचा उदय झाला, त्या प्रभू येशूंनाच सुळीवर जे लटकवलं होतं ते पण यहुदींनीच लटकवलं होतं. म्हणून इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये खूप चांगले संबंध आहेत आणि इस्रायलला वाचवण्यासाठी अमेरिका संपूर्ण इस्लाम देशांबरोबर युद्ध करू शकतो. ठीक आहे मित्रांनो, चला, कारण की ख्रिश्चनांचा उगम हा यहुदींपासूनच झालेला आहे. चला, ख्रिश्चन धर्माच्या बाबतीत जर विचार करणार तर संत थॉमस, आपल्या मराठीत त्याला आपण संत म्हणूया, इंग्लिशमध्ये सेंट म्हणतात. सेंट थॉमस हे केरळमध्ये पहिल्यांदा आले. सेंट थॉमस हे केरळमध्ये पहिल्यांदा आले होते. केरळमध्ये पहिल्या शतकातच आले होते आणि त्यांनी केरळमधील त्रिचूर जिल्ह्यात पहिल्यांदा पल्लयूर येथे पहिल्यांदा एका चर्चची स्थापना केली. सेंट थॉमस यांनी पहिल्या शतकात केरळमध्ये आले आणि त्रिचूर जिल्ह्यात पल्लयूर येथे 52 मध्ये चर्चची काय केली? स्थापना केली. आता त्या धर्माचे शिकवण आपल्याला महत्वाची नाहीये, आपल्याला पहिली ख्रिश्चनांची भारतामध्ये चर्च आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. चला मित्रांनो, पुढचा धर्म जर तुम्ही बघाल तर इस्लाम. मोहम्मद पैगंबर साहब, प्रॉफिट मोहम्मद यांनी इस्लाम धर्माची काय केली? स्थापना केली 600व्या शतकामध्ये. कितव्या शतकामध्ये केली? 600 शतकामध्ये केली. इस्लाम हा एक ईश्वरवादला मानणारा धर्म आहे. मोहम्मद पैगंबर हे त्यांचे संस्थापक आहेत या धर्माचे. ठीक आहे, या धर्माचे संस्थापक आहेत. आता यांच्या बाबतीत जर आपल्याला महत्वाचं आहे तर केरळमध्येच पहिल्यांदा व्यापाराच्या दृष्टिकोनातून केरळमध्येच इस्लामचा संबंध तुम्हाला पाहण्यास मिळेल. ठीक आहे, पुढचं महत्वाचं म्हणजे काय बघा, पुढचं महत्वाचं म्हणजे पारशी. भारतामध्ये पारशी आले, पर्शियाहून आले म्हणजे आजचा इराण. आजचा कोण? इराण. तुम्हाला लक्षात ठेवायचंय, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढं योगदान हिंदूंचं आहे, जेवढं योगदान मुसलमानांचं आहे, त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त योगदान हे पारशींचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त योगदान कोणाचं आहे मित्रांनो? पारशींचं आहे. भारताच्या विकासामध्ये, भारताच्या जडणघडणीमध्ये पारशींचं महत्वपूर्ण योगदान तुम्हाला पाहण्यास मिळेल. आणि पारशी आले. भारतात काय आले मित्रांनो? पर्शियाहून पारशी आले. बघा, तुम्ही विचार करणार जर टाटा फॅमिली कुठली आहे? पारशी समाजाची मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर विक्रम साराभाई पारशी होत्या. त्याच्यानंतर दिनेश वाच्छा पारशी होते. दिनेश वाच्छा नाही, विक्रम साराभाई असतील, होमी भाभा असतील, ठीक आहे, मादाम कामा असतील, दादाभाई नवरोजी असतील, असे अनेक लोक पारशी समाजाचे आहेत. आज पण तुम्ही ज्याला वाला लावतो, बाटलीवाला, तालवाला, हुनेदवाला, पुनावाला, हे सर्व लोक पारशी समाजाची बिलॉंग करतात. आज पण जे मोठे मोठे जे बिझनेस आहेत ती बरीच लोक पारशी समाजाने काय केलेली आहेत? होल्ड केलेली आहेत. आपल्या भारतामध्ये असं मानलं जातं. माझा एक सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो, मला अनेक लोक विचारतात की भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. भारतामध्ये काय नाहीत मित्रांनो? अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत. तर माझा प्रश्न एकदम सिंपल आहे मित्रांनो, ज्या लोकांना असं वाटतं की भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत त्या लोकांना माझा एक सिंपल प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो. मी तुम्हाला थोडंसं याच्या बाहेर जाईल, पण आता पारशींवर विषय निघाला म्हणून सांगतो. इमॅजिन करा मित्रांनो, मोहम्मद पैगंबर झालं. जर मोहम्मद अली जिनाने, जर टाटा फॅमिली जर पाकिस्तानमध्ये गेली असती तर आज जी टाटा फॅमिली भारतात एवढी श्रीमंत झाली किंवा जिचा विकास झाला भारतामध्ये, कदाचित पाकिस्तानमध्ये तिचा विकास झाला असता का? तिचा विकास झाला असता का? बरोबर आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. मग तुम्ही कसं म्हणतात की भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाहीत? किंवा अजून एक प्रश्न, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो. आमच्या नाशिकमध्ये महिंद्रा महिंद्राचा एक प्लांट आहे. महिंद्रा आणि महिंद्रा मोहम्मद, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, मोहम्मद हे 100% आहे. पण महिंद्रा आणि महिंद्रामध्ये 2 पार्टनर होते मित्रांनो. महिंद्रा आणि महिंद्रामध्ये किती पार्टनर होते? 2 पार्टनर होते. आणि जिनाने एकाला मोहम्मदला सांगितलं, मोहम्मद अली जिनाने, जो महिंद्राचा एक पार्टनर होता, जिनाने सांगितलं की तुम्ही पाकिस्तानमध्ये या. आणि महिंद्राचा एक पार्टनर मित्रांनो पाकिस्तानमध्ये चालला गेला. महिंद्राचा एक पार्टनर पाकिस्तानमध्ये चालला गेला. पाकिस्तानचा पहिला अर्थमंत्री पण तयार झाला. मला त्याचं सरनेम आठवत नाहीये. मोहम्मद हे नाव 100% कन्फर्म आहे. मोहम्मद सादुल्ला कसं काहीतरी नाव आहे. तो पाकिस्तानचा पहिला अर्थमंत्री सुद्धा झाला. विचार करा मित्रांनो, त्याचे मुलं आज शोधा. पाकिस्तानच्या कोणत्याच राजनीतीमध्ये, कोणत्याच समाजकारणामध्ये, कोणत्याच उद्योगधंद्यामध्ये पाकिस्तानच्या पहिल्या अर्थमंत्री जो महिंद्राचा पार्टनर होता, त्याचे मुलं राहिले नाहीत. त्याचे मुलं काय नाही राहिलेत? राहिले नाहीत मित्रांनो. पण तेच महिंद्रा कंपन्या,
किंवा आज आनंद महिंद्रा हे चालवतात आणि भारतातले मोठे बिझनेस टायकून आहेत. भारतातले मोठे काय आहेत मित्रांनो, बिझनेस टायकून आहेत. म्हणजे एक माणूस पाकिस्तानमध्ये गेला, त्यांच्या नातूंना आज तिथं कुठंच अस्तित्व नाही आणि दुसरा पार्टनर जो भारतात महिंद्रा सांभाळतोय तो भारतातला मेजर बिझनेस टायकून मानला जातोय मित्रांनो. भारताचा काय मानला जातो, मेजर बिझनेस टायकून मानला जातो. किंवा माझा अजून असा एक सिंपल प्रश्न तुम्हाला हा पण आहे मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती असेल विप्रोचे जे मालक आहेत अजित प्रेमचंदच्या वडिलांना पण मोहम्मद अली जिनाने सांगितलं होतं तुम्ही पाकिस्तानमध्ये या. त्यावेळेस विप्रो नावाची कंपनी नव्हती, छोटीशी पाम ऑइलची कंपनी होती अंमळनेरमध्ये, जळगाव जिल्ह्यामध्ये. मग तुम्ही विचार करा, जर अजित प्रेमचंदचे वडील हे जर गेले असते पाकिस्तानमध्ये तर आज विप्रो नावाचा एवढा मोठा ब्रँड भारतामध्ये जो उभा राहिला, पाकिस्तानमध्ये सेम कंपनी इस्टॅब्लिशमेंट झाली असती का? माझा सिंपल प्रश्न आहे. मग तुम्ही विचार करा मित्रांनो, भारतामध्ये अल्पसंख्याकांनी जो विकास केला त्यांच्या मागे त्यांची मेहनत आहे, याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण भारतामध्ये जो अल्पसंख्याकांनी जो विकास केला तो कदाचित पाकिस्तानमध्ये मित्रांनो तिथले अल्पसंख्याक करू शकत नाही, तिथले अल्पसंख्याक करू शकत नाही. सो भारताच्या विकासामध्ये पारशींचं महत्वपूर्ण असं योगदान आहे. चला मित्रांनो, पारशींच्या बाबतीत जर विचार करू, पर्शियामधनं आलेत आणि पारशींचा जेव्हा भारतात आले, ती तुम्हाला कथा माहित असेल की भारतात पहिल्यांदा गुजरातमध्ये आले होते आणि पर्शियन लँग्वेज आपल्याला समजत नव्हती. भारताची काही काळ राष्ट्रीय भाषा पण होती. मध्ययुगीन इतिहासामध्ये आपण शिकणार आहोत पर्शियन. तर मग पर्शियन लँग्वेज आपल्याला समजत नव्हती, तर आपल्या गुजरातच्या राजाने काय केलं, एक दुधाची वाटी दाखवली आणि सांगितले की ही वाटी आमच्यासाठी सफिशियंट आहे. त्यावेळेस एका पारशीने त्याच्यामध्ये गुळाचा खडा या साखरेचा खडा टाकला की आम्ही तुमच्या आयुष्यात गुळासारखं काम करू. आणि त्यांचं म्हणणं आज पण खरंय मित्रांनो, भारताच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कधीही द्वेषाचं कारण न करता गुळाचं कामच पारशी लोकांनी भारताच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये केलेला आहे. तर पारशी लोकांचा जो पवित्र ग्रंथ आहे मित्रांनो तो आहे अवेस्ता. पारशी लोकांचा पवित्र ग्रंथ जो आहे तो आहे अवेस्ता. त्याच्यानंतर एक महत्वाचं पारशी नाव बोलता बोलता राहून गेलं, फिरोज गांधी. ऐकलं असेल, इंदिरा गांधींचे पती पारशी होते फिरोज गांधी. हे पण काय आहेत, पारशी. भरपूर लोक फेसबुक युनिव्हर्सिटीच्या नावाने त्यांना इस्लाम म्हणतात, पण इस्लाम नाही, ते पारशी आहेत मित्रांनो. ठीक आहे. तर अवेस्ता हा त्यांचा प्राचीन ग्रंथ आहे आणि अवेस्तामध्ये जी भाषा आहे मित्रांनो ती आणि ऋग्वेदाची भाषा जवळजवळ बरेच साम्य तुम्हाला सापडतं. ऋग्वेदाची भाषा आणि अवेस्ताची भाषा ही तुम्हाला बऱ्याच प्रमाणात सापडते. आणि ते पर्शियामधून आले. पर्शिया म्हणजे आजचा काय, इराण. ज्या इराणचे जे मूळ आहेत त्या इराणमध्ये आज एकही पारशी तुम्हाला सापडणार नाहीत मित्रांनो. त्या इराणमध्ये आज एकही पारशी तुम्हाला सापडणार नाहीत. ठीक आहे. आता त्यांच्या धर्माचे जे संस्थापक आहेत त्यांचं नाव जर बघाल तर तुम्हाला सापडेल मित्रांनो, झरथुष्ट्र हे त्या धर्माचे काय आहेत, संस्थापक आहेत. ठीक आहे. आणि ते एका देवाला मानतात, अहुर मज्द या देवाचा उल्लेख त्यांच्या देवांमध्ये केला जातो. ते महत्वाचं म्हणजेच अग्नी आणि पाणी या दोन पंचमहाभूतांपैकी दोन गोष्टींना ते काय करतात, मानतात. चला मित्रांनो, हे पारशींच्या बाबतीत झालं. आणि पारशींचा जो अग्यारी, ठीक आहे, पारशींचा जो हे आहे, ठीक आहे, ग्रंथ किंवा ते धर्मस्थळ आहे ते अग्यारी. सो या पुस्तकामध्ये या धर्माबद्दल काय दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो, पुढचं शेप महत्वाचं आहे. 16 महाजनपदांचा उल्लेख आपल्याला दिसतो. बघा मित्रांनो, हे 16 महाजनपद आहेत. हे किती महाजनपद आहेत, 16 महाजनपद आहेत. या 16 महाजनपदांबद्दल आपल्याला आता एक एक महाजनपदाबद्दल डिटेल करायचं आहे. आता बघा, 16 महाजनपदांचा उल्लेख तुम्हाला रामायणामध्ये सापडेल. आता रामायणामध्ये अंगराज कर्ण का म्हणतात, अंगराज कर्णच का म्हणत असतील, तुम्ही कधी विचार केलाय का? कारण की ते अंग या महाजनपदाचे काय होते, राजे होते. ते अंग या महाजनपदाचे काय होते, राजे होते. तुम्हाला पांचाली ऐकलं असेल तुम्ही, द्रौपदीला पांचाली म्हणतात. मग पांचाली का म्हणत असतील की ती 5 पांडवांची पत्नी होती म्हणून नाही, तर ती पांचाल या राजाची म्हणजे या महाजनपदाची राजकन्या होती म्हणून त्यांना काय पांचाली, द्रौपदींना काय म्हटलं जातं, पांचाली म्हटलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर कुरु, आपण ऐकलं असेल कौरवांचं आणि पांडवांचं महाभारतामध्ये युद्ध झालं, बरोबर आहे. तर मग कौरव जे होते ते कुरु या महाजनपदाचे होते. त्याच्यानंतर तुम्ही ऐकलं असेल शकुनी मामा, गांधार नरेश शकुनी मामा, तर गांधार या महाजनपदाचे ते राजे होते. किंवा त्यांच्या ज्या बहीण होत्या गांधारी, आपण गांधारी का म्हणतो त्यांना, का गांधारी म्हणतो, कारण की त्या राजकन्या होत्या. कोणाच्या, गांधार या महाजनपदाच्या काय होत्या, राजकन्या होत्या. सांगायचा उद्देश तुम्हाला कळत असेल मित्रांनो की हे जे महाजनपद आहेत, 16 जी राज्य भारतात इस्टॅब्लिशमेंट झाली हडप्पा संस्कृतीच्या नंतर, वैदिक काळाच्या आसपास जी 16 महाजनपद भारतात उदयास आली, त्यांचा महाभारताशी जवळचा संबंध आपल्याला पाहण्यास मिळेल. ठीक आहे मित्रांनो. आणि या 16 महाजनपदांपैकी आपापसात अनेक भांडणं पण होती, काही महाजनपदांचे चांगले संबंध पण होते, ते पण आपण पुढे डिस्कस करणार आहोत. या 16 महाजनपदांपैकी 16 महाजनपदांपैकी एक महाजनपद आपल्या महाराष्ट्रात सुद्धा होतं. 16 महाजनपदांपैकी एक महाजनपद आपल्या महाराष्ट्रात होतं मित्रांनो. अश्मक कोणतं महाजनपद होतं,
अश्मक. मग आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन कदाचित येऊ शकतो. खालीलपैकी कोणतं महाजनपद हे महाराष्ट्रात होतं? खालीलपैकी कोणतं महाजनपद हे महाराष्ट्रात होतं? तो कोणतं महाजनपद महाराष्ट्रात होतं मित्रांनो? अश्मक नावाचं महाजनपद आपल्या महाराष्ट्रात होतं. समजतं मित्रांनो काय म्हणायचे? या 16 महाजनपदांबद्दल आणि या सर्वांमध्ये सर्वात स्ट्रॉंग कोणी असेल, या 16च्या 16 महाजनपदांमध्ये सर्वात स्ट्रॉंग जर कोणी असेल तर ते होतं मित्रांनो मगध. कोणतं होतं? मगध. म्हणजेच आजचा बिहारचा आसपासचा प्रदेश. आजचा कोणता प्रदेश मित्रांनो? बिहारच्या आसपासचा प्रदेश. मगध हे महाजनपद सर्वात स्ट्रॉंग होतं. त्याच्या मागचं कारण होतं मित्रांनो, मगध हे मगध हे गंगा आणि यमुनेच्या मध्ये होतं. मगध हे कोणाकोणाच्या मध्ये होतं मित्रांनो? गंगा आणि यमुनेच्या मध्ये होतं. त्याच्यामुळे चांगली सुपीक जमीन यायची. त्या काळामध्ये राजाचा उत्पन्नाचा महत्वाचा सोर्स हा जमिनीवरचा करच असायचा, व्यापारावरचा कर असायचा. असो त्याच्यामुळे मगध हे श्रीमंत होतं. दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात चांगली लाकूड मिळायची, चांगलं लोखंड मिळायचं. उडीसाच्या आसपासच्या एरियामधून चांगले हत्ती पण मिळायचे. लाकडाचा, त्याच्यानंतर लोखंडी हत्यारांचा आणि हत्तींचा वापर युद्धामध्ये केला जायचा. म्हणून कदाचित सर्वात शक्तिशाली, सर्वात स्ट्रॉंग जे महाजनपद होतं मित्रांनो ते होतं मित्रांनो मगध. कोणतं महाजनपद होतं? मगध हे महाजनपद होतं. आणि मगध महाजनपदाचा तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच काय आहे की मगध महाजनपदाला अनेक महान शूर राजे मिळालेले आहेत. बिंबिसार नाही मित्रांनो, बिंबिसार पासून तर कालाशोक पासून तर महापद्मानंदापासून तर धनानंदापर्यंत एकापेक्षा एक शूर राजे कोणत्या महाजनपदाला मिळालेले आहेत? मगध या महाजनपदाला मिळालेले आहेत. चला इथं मित्रांनो इथपर्यंत आपल्याला कळालं. इथपर्यंत आता मगध या महाजनपदाचे महत्वाचे 2 राजे आपल्याला जे शिकायचे, एक चॅप्टर शिकायचं आपल्याला पुढे मगध महाजनपदाबद्दल. पण एक होता मित्रांनो महापद्मानंद. एक कोण होता? महापद्मानंद. भारतातला पहिला दलित सम्राट मानला जातो. कोण? महापद्मानंद. ठीक आहे. कालाशोक. याची बाबतीत मी यांची जात पण सांगू शकतो, पण युट्यूबला किंवा अशा काही गोष्टींना आजकाल काय झालंय, कोणी येऊन नंतर मला घोडे लावेल नाही तर सर तुम्ही असं का म्हणता? बरोबर आहे. भारतातला पहिला दलित राजा कोण मित्रांनो? महापद्मानंद. आणि त्याच्यानंतर महापद्मानंदाचा पोरगा आला धनानंद. कोण आला मित्रांनो? धनानंद. आपल्याला फक्त कदाचित इतिहासामध्ये एक बाजू आवडते, एक बाजू समजते. आपल्याला इतिहासामध्ये एक बाजू समजते की चाणक्याचा अपमान धनानंदने केला आणि मग मान्य आहे धनानंदने चाणक्याचा अपमान केला. पण हे सर्व जी क्षत्रिय राजे होती ही महापद्मानंद धनानंदचा तिरस्कार करायची. त्याच्या मागचं कारण काय होतं मित्रांनो? तिरस्कार करण्यामागचं महत्वाचं कारण काय होतं? हे दलित होते. हे काय होते? दलित होते, क्षत्रिय नव्हते. आणि बाकीची जी 16 महाजनपदांपैकी जी काही राजे होती ती सर्व क्षत्रिय होती. म्हणून ही क्षत्रिय राजे दलितांचा किंवा क्षत्रिय राजे नॉन क्षत्रियांचा काय करायचे? नॉन क्षत्रिय राजा म्हणून काम करतोय ही गोष्ट बाकीच्या क्षत्रिय राजांना त्या काळामध्ये मान्य नव्हती. म्हणून ज्या वेळेस चाणक्य धनानंदच्या दरबारात आला तर कदाचित धनानंदला याच गोष्टीमुळे चाणक्याला त्याने काय केलं असेल? काढून दिलं असेल. धनानंद चुकतंय, पण इतिहास आपल्याला कधी एका अँगलने शिकून समजून चालणार नाही. बरोबर आहे. आपल्याला फक्त चाणक्याचा अपमान केला म्हणजे सर्वस्वी दोषी धनानंद होता असं नाही मित्रांनो. मला हे युट्यूबवर किंवा तुम्हाला डायरेक्टली सांगणं चुकीचं आहे, पण फक्त धनानंद याला दोषी होता असं नाही, तर इतर जी 16 महाजनपद होती ती धनानंदचा किंवा त्याचा बाप महापद्मानंदाचा द्वेष करायची. हे पण एक महत्वाचं कारण होतं की धनानंदने चाणक्याचा काय केला होता? अपमान केला होता. आपण पुढे जेव्हा 6वीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू शिकवतोय, माझा बोलण्याचा उद्देश तुम्हाला कळत असेल मित्रांनो. जसे काही आपण पुढे ह्या चॅप्टर बद्दल शिकणार आहोत, चाणक्य किंवा आपण चंद्रगुप्त मौर्यांबद्दल जेव्हा शिकणार आहोत त्यावेळेस किंवा तुम्हाला पेड व्हिडिओमध्ये अशा अनेक कन्सेप्ट तुम्हाला अनेक पाहण्यास मिळतील मित्रांनो. चला आपण पुढे जाऊया. याच्या बाबतीत काय म्हटलंय, या 16 महाजनपदांबद्दल काय म्हटलंय ते आपण डिस्कस करूया. आता बघा, तुम्ही हे महत्वाचं नाहीये, हे आपण करणार आहोत. 16 महाजनपदांपैकी कोणकोणत्या महाजनपदांबद्दल काही माहिती दिलेली आहे मित्रांनो. 16 महाजनपदांपैकी काही महाजनपदांबद्दल माहिती दिली आहे. आपल्याला काय करायचंय? 16 महाजनपदांपैकी मगध साम्राज्याबद्दल डिस्कस केले. यांनी कोणाबद्दल डिस्कस केले? पहिले या 16 महाजनपदांची एकदा नावं पटापट नावं एकदा बघून घ्या मित्रांनो. 16 महाजनपदांपैकी काही महाजनपदांची नावं पटापट तुम्ही काय करणार आहात? बघून घेणार आहात. सो पहिलं कोणतं आहे मित्रांनो? काशी. आणि काशीचं आजचं नाव काय मित्रांनो? बनारस. काशीचं आजचं नाव बनारस महाजनपद आहे. कोसल म्हणजे आज कुठे? लखनौचा आजूबाजूचा एरिया. मल्ल म्हणजे गोरखपूरचा आजूबाजूचा एरिया. वत्स म्हणजे अहलाबाद. चेदी म्हणजे काय मित्रांनो? कानपूर. आजपर्यंत हा परीक्षेत क्वेश्चन आलेला नाही म्हणून कदाचित परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे. कुरू म्हणजे काय? दिल्ली. ठीक आहे. पांचाली माहिती आहे ना? तर रोहिला खंड. मत्स्य म्हणजेच जयपूर मित्रांनो. शूरसेन म्हणजेच मथुरा. अश्मक म्हणजेच औरंगाबाद म्हणण्यापेक्षा पैठण. प्रतिष्ठान. अश्मकची राजधानी काय होती मित्रांनो? प्रतिष्ठानच्या आजूबाजूचा एरिया.
अचमक महाराष्ट्रामध्ये. अवंती, अवंती काय मित्रांनो, उज्जैन. अवंती काय, उज्जैन. बरं मला एक सांगा, कुंभमेळा किती जागेवर भरतो? 3 जागेवर, माहिती आहे ना. उज्जैनला पण कुंभमेळा भरतो, आमच्या नाशिकमध्ये भरतो, उज्जैनला भरतो आणि काशीला भरतो, बरोबर आहे. आमचं नाशिक गंगा नदी गोदावरीच्या काठावर आहे, उज्जैन शिप्रा नदीच्या काठावर आहे आणि काशी तर माहिती असेल गंगा नदीच्या काठावर आहे. अंग महाजनपद आहे पुढचं मित्रांनो. अंग महाजनपद हे चंपा आणि पूर्व बिहारच्या आजूबाजूचा प्रदेश आहे. मगध दक्षिण बिहार आणि दक्षिण बिहारच्या आजूबाजूचा, म्हणजे मगधची जी राजधानी होती पाटलीपुत्र. मगधची राजधानी काय होती मित्रांनो, पाटलीपुत्र होती. पाटलीपुत्र म्हणजे आजचं पटना, आजचं काय मित्रांनो, पटना. त्याच्यानंतर वज्जी, वज्जी म्हणजे उत्तर बिहार. त्याच्यानंतर गांधार, गांधार म्हणजे आजचा पाकिस्तानचा प्रदेश, पेशावर आणि कंबोज गांधार जवळचा एरिया. सो याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका मित्रांनो. मला माहिती आहे हे पुस्तक वाचून पण शिकवतो, पण मी तुम्हाला याचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अँगलने शिकवत आहे मित्रांनो. परीक्षेच्या अँगलने या गोष्टी काय करत आहे, कव्हर करत आहे मित्रांनो. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका, पटापट बाजूला होतो, स्क्रीनशॉट घ्या. आपण पुढचा क्वेश्चन काय करूया, कव्हर करूया मित्रांनो. बघा आता ही 16 महाजनपद होती, यांच्यामध्ये आपापसात भांडण पण होती. ही 16 महाजनपदांना जिंकण्याचं काम चंद्रगुप्त मौर्य यांनी केलं. 16 महाजनपदांना जिंकण्याचं काम कोणी केलं, चंद्रगुप्त मौर्यांनी केलं. सो या व्हिडिओमध्ये आपण काय केलंय, 16 महाजनपदांबद्दल इथपर्यंत माहिती पोहोचवली. पुढच्या व्हिडिओमध्ये जेव्हा भेटू मित्रांनो, याच्या पुढचा टॉपिक आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत मित्रांनो. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू फॉर प्रवीण अकॅडमी.